माऊली रामकृष्ण हरी. मी श्रद्धा. पुढारी न्यूजच्या आषाढी वारी या आपल्या स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी रुजवलेली ही परंपरा आजही अजूनही अशीच सुरू आहे. दरवर्षी वारीच्या निमित्तानं लाखो करोडो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. अगदी घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी आतुर झालेले असतात आणि याच वारीचा आणि याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम. अगदी घर बसल्या याची देही याची डोळा आपण ही वारी अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवनिधी पूर्ण माझे मन मुक्ताईने खूण सांगितली. सोपान बागडा सेवे सवंगडा नित्य तो पोवाडा विठोबाचा. याच अभंगाप्रमाणे संत सोपान काका यांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. संत सोपान काकांची पालखी सासवडहून पंढरीच्या दिशेने निघालेली आहे आणि यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आणि विठुरायाच्या नामघोषात सासवड नगरी पूर्णपणे दुमदुमून गेली आहे. थेट संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे. पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळा आज सासवडच्या या मंदिरातून होतो आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक वारकरी या प्रस्थान सोहळ्यासाठी एकत्र आलेले आहेत. अनेक वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. वर्षोनवर्ष या ठिकाणी सासवड ते पंढरपूर असा होणारा हा प्रस्थान सोहळा आज सुद्धा त्याच रंगांनी या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो. अनेक जी सासवड मधील मंडळी असतील ती मंडळी या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेले आहे. ज्ञानोबांसोबत पाऊलवाट चालणारे कित्येक वारकरी सुद्धा आज ज्ञानोबांच्या पालखीचा याच ठिकाणी मुक्काम असल्यामुळं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले. या ठिकाणी पालखीसोबत चालण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ज्या महिला आहेत त्या काही महिलांच्या डोक्यावरती तुळस दिसते, कुणाच्या तरी खांद्यावरती पताका दिसेल, कुणाच्या तरी हातामध्ये टाळ दिसतील, कुणाच्या तरी डोक्यावरती हांडा आपल्याला दिसेल. अशी जी वेगवेगळी मंडळी आहे ती वेगवेगळी मंडळी या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या निमित्तानं एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. शिंग फुकत या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा रंगलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी खरं तर या ठिकाणी येत असलेली ही जी लोक आहेत, नाचत असलेली ही लोक आहेत, गात असलेली ही लोक आहेत, ही लोक नाचत गात आनंद व्यक्त करत पंढरपूरच्या दिशेनं प्रत्येक वर्षी रवाना होत असतात. रवाना होत असताना यांच्यामध्ये एक आनंदाचा भाव असतो. तो आनंदाचा भाव याही वर्षी इथल्या अनेक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला आहे. अशी अनेक जी मंडळ आहे ती मंडळी खरं तर कुणीतरी नोकरी करणारी व्यक्ती आहे, तर कुणीतरी शेती करणारी व्यक्ती आहे, कुणीतरी आपला उद्योगधंदा सांभाळणारी व्यक्ती आहे. परंतु आजच्या दिवशी या पालखी सोहळ्यामध्ये सोपान काका पंढरपूरच्या दिशेनं निघालेले असताना आमच्या हात त्यांच्या पादुकांना लागले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारी ही जी सगळी मंडळ आहे ती या ठिकाणी येत असतात आणि आपल्या आनंदामध्ये सहभागी होत असतात. हा वारकरी आनंद मेळावा आज सासवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा धाकटे बंधू संत सोपान काकांच्या सासवड नगरीत विसावलेला आहे. पुण्यातील भवानी पेठेतून पालखी चवे घाटातून सासवडमध्ये रविवारी पालखीचं आगमन झालेलं आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यामधून माहिती देत आहेत सुजित काळंगे. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण सासवडमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो सासवडमधल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. प्रचंड मोठा वारकरी जनसमुदाय सासवडमध्ये प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येत असतो. दरवर्षी सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 2 दिवस मुक्कामी असते. ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्यामधल्या भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरामध्ये होती. त्या मंदिरातून सकाळी मार्गस्थ झाल्यानंतर हडपसर मार्गे दिवे घाटातला नयनरम्य सोहळा अनुभवून ही पालखी सासवडमध्ये आली आणि काल सासवडमध्ये ही सगळी पालखी विसवलेली आहे. कालची एकादशी असल्यामुळं आज पालख्या या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी
संपूर्णतः सर्व वारकऱ्यांमध्ये बारस संपन्न होते. एकादशीचे जे उपवास असतात ते आजच्या दिवशी या ठिकाणी सोडले जातात. आज सासवडकरांसाठी विशेष आनंदाचा दिवस असतो. याचं कारण आहे की ज्ञानोबा माऊली या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर सोपान काका जे ज्ञानोबा माऊलींचे बंधू आहेत त्या संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळा आज याच सासवडमधून होत असतो. त्यामुळं दोन्ही भावांची भेट या ठिकाणी होत असते. दोन्ही भावांचं वास्तव्य एकाच दिवशी सासवड नगरीमध्ये असल्यामुळं या सासवडकरांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असते. आपण हे जे वारकरी सगळे बघतोय, आपण ह्या सगळे जे माणसं बघतोय, ही सगळी मंडळी जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एकत्र आलेली आहे. अगदी या पालखी तळाच्या बाहेरून जे सासवडचं मुख्य बसस्थानक आहे तिथंपासून रांगा लागलेल्या आहेत. अगदी 1 किलोमीटर अंतरापासून लागलेल्या या सगळ्या ज्या रांगा आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखीमधल्या पादुकांच्या दर्शनासाठी या सगळ्या रांगा आहेत. त्या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं व्हाव्यात, त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी इथली पोलीस प्रशासन व्यवस्था सुद्धा सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड. आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवतमध्ये मुक्कामी येतोय. यवतकरांनी या पालखी सोहळ्याची स्वागताची जोरदार तयारी सुद्धा सुरू केली आहे. पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरव मंदिर इथं विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीनं या वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचं वाटप सुद्धा केलं जातं आणि याला अनेक वर्षांची परंपरा सुद्धा आहे मंडळी. यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत यवतकरांनी वारकऱ्यांसाठी 1 टनहून अधिकचं पिठलं आणि लाखोंच्या घरामध्ये भाकरींचा बेत या वारकऱ्यांसाठी आखलेला आहे. यवत गावामध्ये वारकऱ्यांसाठी ही मेजवानी. नियोजन उत्कृष्ट केलं आहे गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातली जास्त लोक वारीबरोबर असतात. शेतकऱ्याला काय आवडतं ते बेसन भाकरी आवडतं. आम्ही त्यांना दुसरं काय पदार्थ करू का म्हणून विचारलं होतं बऱ्याच वेळा, पण त्यांनी ते नाकारलं आणि आम्हाला बेसन भाकरी हाच पदार्थ पाहिजे असं त्यांनी अनेक वेळा सांगितल्यानंतर आम्ही बेसन भाकरी करण्यासाठी गावातील सर्वच कार्यकर्ते लोक, नवीन होतकरू मंडळी 8 ते 10 दिवसापासून आज बत असतो. गावामध्ये सर्व दुकानदाराचं बेसन तेल गोळा करतो. काही लोक सोपशीनीचा आणूनही देतात आणि घरोघरच्या भाकरी हा इथे येत असतात. कुणी 1 पोत्याच्या, कुणी अर्ध्या पोत्याच्या, कुणी 25 किलोच्या, कुणी गरीबातला गरीब माणूस 11 भाकरी आणून देतो. तो सुद्धा असं म्हणत नाही की आपल्या घरात काही नाही आता काय करायचं. त्याचं सुद्धा हे सर्व एकत्र भाकरी येतात. बेसन गावकरी मंडळी, आचारी आणि तरुण वर्ग हा सगळा एक तुटीला अद्भुत बेसन करतो आणि ते अन्नदान आम्ही लोकांना करत असतो. आणि अनेक वर्षांची परंपरा आहे वारकरी आणि संत मंडळी अजूनही जपतायत. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता नगरमध्ये दाखल झाली आहे आणि तब्बल 20,000हून अधिक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. वारकऱ्यांची अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरच्या हमाल पंचायतनं आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि विशेष म्हणजे मंडळी या भव्य जेवण व्यवस्थेची सूत्र महिलांनी आपल्या हाती घेतलेली आहेत. हमाल पंचायतच्या प्रांगणामध्ये 80हून अधिक महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं चुली पेटवलेल्या असून शिपी आमटी, भाकरी आणि चटणी यासारखं झणझणीत आणि पारंपरिक जेवण बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या सेवाभावी उपक्रमाची थेट माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद. नाशिक येथून श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आहे. आज अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड भागामध्ये या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मुक्काम करणार आहे. आज समाधी सोहळा देखील या ठिकाणी पार पडत आहे आणि या पालखीमध्ये असलेल्या वारकऱ्यांसाठी आपण पाहू शकता की या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चालू आहे. आमटी भाकर या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे. 80हून अधिक महिलांनी या ठिकाणी चूल जे आहे तर ती पेटवलेली आहे. आमटी भाकरीचं जे स्वादिष्ट मेनू आहे ते वारकऱ्यांसाठी या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे. आपण जर बघितलं तर 80हून अधिक महिला या ठिकाणी भाकरी बनवण्याचं काम करतात, तर दुसऱ्या विभागामध्ये आमटी बनवण्याचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे. आपल्या सोबत या स्वयंपाक घरातील जे देखरेख करणारे मावशी आहेत ते देखील सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मावशी, किती लोकांचा स्वयंपाक इथं या ठिकाणी तयार होतोय? किती महिला तयार करतायत? कशा प्रकारचं नियोजन आहे? काय मेनू आहे? काय सांगाल?
50,000 लोकांचं स्वयंपाक चालू आहे आणि इथं 80 महिला स्वयंपाकाला येतात. आमचं दरवर्षी परंपराच असं आहे की बाजरीच्या भाकरी, ठेसा, आमटी, भात सगळं काही असतं. मग ते सगळे मग लोक आवडीने येतात, खातात. म्हणजे कायमच आमचं हेच असतं हमाल पंचायतचं. तर हे जे तुम्ही आता स्वयंपाक करतायत, आज हे जी पालखी सोहळा आहे, जो ही पालखी आलेली आहे ते आज या ठिकाणी मुक्काम करणार आहे. तर सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेचं जेवण या ठिकाणी तयार होतोय. हो, एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी आली पालखी त्या दिवशी खिचडी, केळं, खजूर वाटल्या जाते. दुसऱ्या दिवशी आमटी, भाकरी, ठेसा, लोणचं असतं आणि तिसऱ्या दिवशी वाट लावताना चहा, दूध, बिस्किट आणि पोहे असतात नाश्त्याला. आणि मग सोहळा झाला, इथं अभिषेक झाला की मग दिंडी वाट लावतो. तर एकूण किती महिला आहे जे तर ते भाकरी बनवण्याचं काम, आमटी बनवण्याचं काम करतायत? 80 महिला येतात. 80 महिला भाकरी, आमटी सगळे करायला बनायला. आचार्य वेगळेच येतात ते आमटीचे त्याचे, पण महिलाच 80 येतात. निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी आज नगर शहरामध्ये दाखल झालेली आहेत आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे वारकरी 20,000हून अधिक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी जे आहे तर ते स्वयंपाक बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर. आणि पारंपरिक जेवण बनवण्यासाठी या महिलांची, संत वारकऱ्यांची लगबग आपण पाहत होतो. पुढे जाऊयात. मंडळी, पांडुरंगाच्या वारीमध्ये कोणी लहान मोठा असा भेद कधीच नसतो. यामध्ये सर्वसामान्य वारकरी आणि राजकीय नेते सुद्धा सहभागी होत असतात. वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला राजकीय नेत्यांची वारी नेमकी कशी असते त्या संदर्भात रोज एखाद्या नेत्यांची वारी आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि अशाच पद्धतीने आज आम्ही आपल्याला माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची वारी नेमकी कशी असते, त्यांच्या घरामध्ये कधीपासून वारीची परंपरा आहे, या संदर्भात ऐकूयात यशोमती ठाकूर यांच्याकडूनच. 430 वर्षापासनं विठ्ठल रुक्माईची पालखी म्हणजेच माता कौंडण्यपूरची पालखी आपल्या सासरी पंढरपूरला जात असते. हे 431वं वर्ष आहे. जवळपास 33 दिवसाचा पायदळ प्रवास झालेला आहे आणि त्यानंतर ही पालखी पंढरपूरला पोहोचलेली आहे. रुक्मिणी मातेच्या माहेरघरातून माजी मंत्री आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत. ताई, कौंडण्यपूर तसं तुमच्या मतदारसंघामध्येच आहे, पण तुमचं विठ्ठलाशी आणि रुक्मिणीशी नातं कसं राहिलेलं आहे? तुम्ही पालखीमध्ये देखील सहभागी होत असता आणि वारकऱ्यांसोबत तुमचा अनेक वर्षाचा हा प्रवास आहे. कसा एकंदरीत हा प्रवास राहिलेला आहे? मी 2009मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याच्या आधी पण आई रुक्मिणीचं जन्मस्थान कौंडण्यपूर आहे आणि म्हणून कौंडण्यपुरामध्ये सातत्य होतं जाण्याचं, दर्शन करण्याचं, देवाला आशीर्वाद मागण्याचं. पण वारीचा विषय हा सुरू झाला तिथे आमचे एक रंगराव बाबा म्हणून होते आणि रंगराव महाराजांनी खरं विठ्ठल आणि विठ्ठलाचे महत्त्व आम्हाला सांगितलं. वारीचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं आणि ती 431 वर्षा आधीपासूनची जी काही वारी, आई रुक्मिणीची पालखी जी पंढरपुराला जाते, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्या मनामध्ये बिंबवल्या आणि मग असं लक्षात आलं की आई रुक्मिणी विदर्भातल्या, पांडुरंग आपले जावई आहेत आणि आषाढीला आई रुक्मिणीची पालखी जाते आणि कार्तिकेला पांडुरंग इकडे येतात. पण जे महत्त्व बाकी पालख्यांना मिळत होतं ते आई रुक्मिणीच्या पालखीला कधी मिळालं नाही किंवा आई रुक्मिणीची पालखी कधी येऊन निघून जायची तर हे कळायचं पण नाही. पण 2009पासून आम्ही आईंचं स्वागत पालखीचं जोरात घ्यायला लागलो. आई रुक्मिणी आणि पांडुरंग म्हणजे मायबाप आपले आहेत आणि पांडुरंगाच्या तर प्रेमात आपण सगळे आहोत, आई रुक्मिणीच्या प्रेमात सगळे आहोत. कारण एकमेव देव आहे की ज्याच्या आपण पाया पकडू शकतो. असा एकमेव देव आहे की ज्याच्या हातामध्ये अस्त्र नाही आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये तर पांडुरंगाच्या मूर्तीला तुम्ही आलिंगन पण घालू शकत होते आणि एक सायकॉलॉजिकली आपल्यावर
समर्पणाची जी भावना येते ती पांडुरंगाला बघून त्या ठिकाणी येते. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आई रुक्मिणीच्या दर्शनामध्ये ती येते आणि मग आम्ही ते जुळत गेलो आणि सातत्याने मग आई रुक्मिणीच्या पालखीला व्यवस्थित दर्जा मिळाला पाहिजे. मानाची पालखीमध्ये आई रुक्मिणीची पालखी त्या ठिकाणी आली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी करत गेलो. आता ती मानाची पालखी आहे आई रुक्मिणीची. आई रुक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनाला ज्यावेळेला गाभाऱ्यात जातात तर मी भरपूर वर्ष मी पण पालखीसोबत त्या ठिकाणी जायची पादुकांसोबत आणि पण वारी सुटली नाही. वारी कंटिन्युअस आहे. आज 16वं 17वं वर्ष आम्ही सातत्यानं वारीला जात असतो. पांडुरंगाचं दर्शन घेत असतो आणि वेगळे अनुभव येतात. खरं आपण जेव्हा विठ्ठल 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 असं म्हणत राहतो त्यावेळेला आपण आपल्या टाळूला ती जीभ लागते आणि त्याच्यामधनं जे काय व्हायब्रेशन्स किंवा जे काय फ्रिक्वेन्सी निर्माण होते ती एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते आणि विठ्ठलाचं जे भजन आहे की विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा, तर त्याच्यामध्ये खूप प्रेरणा मिळते, काम करण्याची ऊर्जा मिळते. पंढरपूरसारखाच माता रुक्मिणीच्या माहेरघर असलेल्या कौंडण्यपूरचा देखील विकास व्हायला पाहिजेत अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती. आता बातमी आहे हरिभजनामध्ये दंग झालेल्या गौतमी पाटीलची. हो, तुम्ही बरोबर ऐकलायत. आपल्या डान्ससाठी फेमस असलेली सबसे कातिल गौतमी पाटील मात्र ती चक्क भजन कीर्तनामध्ये रंगली आहे. गौतमीनं तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये ती टाळ वाजवत हरिभजनामध्ये तल्लीन झालेली पाहायला मिळते. तिनं आरती केली, शिवाय वारकऱ्यांना खाऊ वाटप सुद्धा केलाय. बच्चे कंपनीसह काही खास क्षण तिनं एन्जॉय सुद्धा केलेले आहेत. गौतमीची ही कृती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली आहे. मंडळी, पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात आणि ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ सुद्धा आहे, जी अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.